मुंबईचे असणार तर आपल्या बोरिवलीमध्ये कान्हेरी केव्ज आहेत, तसंच सेम इथे आहे. बघू शकता तुम्ही कान्हेरी केव्ज जरा एकदम टॉपवर आहे, तसं हा पण आहे. आतमध्ये सर्व रूम्स आहेत, ते तुम्हाला बघायला भेटेल नंतर. ते बघा माकड बिकड नाही आहे, ती माकडांचे फोटो काढते. हा दुसरा केव्स नाही तिथे किती केव्स आहे? 10. अरे बाबा बाबा. कॅमेरामॅन पवन इथे उपस्थित. तर पवन काय बोलते पवन? तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे पवनला गोकू आवडतो, गोकू नरोटो. तर ते मी विचारायला गेलो तर मला 400 बोलला आणि पवनने टी शर्ट घातलेलं आहे गोकूचं, पाहू शकता तुम्ही. तुला किती बोलला? मला 1500 डायरेक्ट बोलला. डायरेक्ट 1500. बघितली किती मार्जिन. तर मित्रांनो तुम्ही शॉपिंग कराल ना, माझी तर एकच टिप्स आहे की एकदम खुश नाही व्हायचं. आपल्याला आवडलं, मला हे आवडलं, एकदम खुश झालो ना आपण की आपल्याला भाव जास्त सांगतात. थोडं असं दाखवायचं की पसंत नाही, बरोबर नाही वाटत. दुसरं घेऊ की नको असं खूप विचार करून ते आपल्याला आवडलं ना आपल्या मनातच ठेवायचं. ट्राय करा आयडिया, आणि ही आयडिया ट्राय करा. नाही कमी पैशात तुम्ही चांगली शॉपिंग केली ना आणि इफेक्टिव्ह असेल तर कमेंट करून सांगा की ही आयडिया इफेक्टिव्ह आहे. उसे कुछ तो पकडा आहे. या माकुली बघत आहे सर्व. तर गाईज अशा वेगवेगळ्या टिप्स तुम्हाला मी सांगतो. आणि दुसरी म्हणजे मी एक 3 बोट सर्व देतात. तर तुम्हाला जर पाठचे पुढचे त्रास देत असतील ना की दाखव मला दाखव आन्सर दाखव, हे दाखव, एकच शब्द बोलायचा. बोर्ड असतं, वेगवेगळे कॉलेजतून पाठीपुढे येतात. मी एकच शब्द बोललो 10वीला पण 12वीला पण 15वीला पण की मी 3ऱ्यांदा 10वी देतो आहे, 3ऱ्यांदा 12वी देतो आहे, माझं बघू नको, तू माझ्यासारखा 3ऱ्यांदा देशील. तर ज्याला मला विचारत ना आपण अभ्यास करायचा, स्वतःचं गप लिहित बसायचं, नंतर तो विचारणारच ना आपल्याला 3 वेळा नापास झालो बोललो असं. थोडं खोटं बोला, इफेक्टिव्ह पडेल. तर बघू शकता हाय सगळ्या चपात्या काढलेल्या आहे. आता याला समजलेलं आहे सगळ्या चपात्या बघून तो अंगावर ये. आता येणारच. इथे दान धर्म बघा, चपात्या, भुक्का. आणि हा आलेला आहे डॉन, डबल बायसेप मारलेले आहे. हे घे रे, घे बाबा, सगळ्यांना पलवीला घे. सगळ्यांना सुक्या दिल्या. दादागिरी दे रहा है, देख सबको बांस ले रहा है पवन का ही भाई है वो. चल हो गया, चल. काय ना मिळलं रे बिचारांना. चल चल. चला या पहिले गुफेमध्ये आपण जाऊया. गुफेमध्ये काय आहे बघू दे. टॉर्च लावतो, टॉर्च लाव. अरे टॉर्च कसं लागणार? काहीच नाही आहे या गुफेमध्ये. पहिले गुफेत शिरलो, या गुफेमध्ये वाटते काय मेंढे इथे आग जळवत असतील लोक आणि इथे जेवण बनवत असतील. बहुतेक हे किचन आहे. हा बहुतेक हा किचन आहे. बेडरूम बघायला चला आता. चला दुसरं काय बघूया. दुसरे आता आम्ही हॉलमध्ये चालत आहोत. इथे आई चुप चुप चुप. आता इथे आदिवासी लोक, इथे आदिमानव लोक चटई घालून झोपत. कोण के काढते? हा कर आता कर. इथे आदिमानव लोक झोपायचे इथे चटई घालून. इथे मला वाटते आदिमानव झोपत असतील, कारण की बोलतात ना पोर्तुगीजने काहीतरी कब्जा केला त्यामुळे. नाही काय नाही, असं काय नाही. स्टोन एज मॅन लोकांनी बनवलेली आहे गुफा. शिवलिंग आहे. वाव. अरे वा वा, शिव शिव.
इथे होल पण आहे. इथे बाथरूम आहे. हा इथे आदिमानव लोक आंघोळ करायचे. इथे आंघोळ करायचे आदिमानव लोक. बाथरूम आहे ते कुठे आहे? जायला पाणी वगैरे जायला इथे लोक चार्जिंग करायचे. हे बघा इथे त्या टायमाला चार्जर होता. काय नाही त्या टायमात काय तर तिथे ठेवलेलं आहे का बांधून ठेवत असतील कोणाला काय माहिती साखळी काय भरोसा नाही. बांधून पण असू शकतो बाबा. तिथे मग साखळी बांधून त्या आतमध्ये काहीतरी झालेलं आहे. हा पता है मैंने भी एक बार किया. ऑडिटोरियम काहीच नाही ते. का एकदम मूर्त्या पण तुटलेल्या आहे. क्लबचर तुम्ही बघू शकता ते बघा काय आहे मला पण नाही माहिती. क्लबचर बोलतात त्याला. क्लबचर बोलतात पवन बोलतो. तुम्ही बघू शकता. चला वॉल कार्विंग स्टॅच्यू बनवले आहेत. हे खूप पहिले ओल्ड म्हणजे ओल्डेजचे आहेत हे सर्व कार्विंग. हे आता नाही बनवले. तुम्हाला वाटत असणार की आता बनवले आहेत पण नाही. हे पहिले खूप पुराणे आहे केवमध्ये. इथे जे पण राहत असतील ते जे पण लोक हे बघा इथे मूर्ती दिसते तुम्हाला अर्धी तुटलेली आहे. जे पण लोक राहत असतील इथे त्या लोकांनी हे बनवले आहेत. बघा खूप सारे कार्विंग्स आहेत तिथे. स्टोन कार्विंग खूप मस्त बघायला वाटतंय. ही मला वाटतं देवीची मूर्ती आहे. बघा तुम्ही एकदा बघणार तर असं वाटणार तुम्हाला बघतच राहू. बघा देवी बसलेली आहे. इथे तुम्ही ब्रह्मदेव बघू शकता. ब्रह्मा आहे हा. आणि या बुद्धाचा स्टॅच्यू. तर गाईज तुम्ही बघू शकता की जेवढा वेळ बघणार तेवढा वेळ तुम्हाला असं एक 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 चेहरे दिसणार. बघा छोटे 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 चेहरे आहेत तिथे. खूप मस्त वाटतं. एकदम पीसफुल वाटतंय खूप. भाऊजी पण बघतच आहेत. 5 मिनटं झाली भाऊजीला. भाऊजी बघतच आहेत. राज तुम्हाला हिस्ट्री माहिती आहे?
500 मीटर जवळच आहे मग. 500 मीटर बोलशील तर. चलते रहो. तर तुम्ही बघू शकता ही तोप आहे. तोप मध्ये बारूद कुठून टाकायचा, त्याच्यामध्ये घुसून असं चला. पाहिले असेल तर तोपमध्ये याच्यामध्ये आता बाटल्या टाकलेल्या आहेत, बारूद टाकतात आणि वर तोप आहे ती उडवतात. इथे रूम्स आहेत. ते कोणी हमला बिमला केला अतिरेक्याने तर इथे रूम बांधलेत. बाहेर निघते इथून. मुतेरी झाली आहे इथे. शी लोकांना टॉयलेट केलेले आहे इथे. इथून बाहेर निघायचं. नवजी थांबा फोटो घेतो. तर बघू शकता तुम्ही पिट्या. कुठं गेला ग? आला 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 आला. कुठं गायब झालेला? वर्षा मला ओरडली असती, माझ्या भावाला एकट्याला सोडला. पवन भेटला जीवात जीव आला. किती थांबलो इथे मी त्याच्यासाठी. वर्षाने मला बोंबवलं असतं. पवन एकसाथ राहा, कुठे जाऊ नको आता. दोघं एकत्रच राहू, एकच जोडी आहे. तूच जास्त बोलतो व्हिडिओमध्ये, तुझी गरज आहे मला वेगळं एकट्याला ठेवशील तर कसं चालेल? गावाला येईल भाऊ. हात हो राणी मुखर्जी. काय बोलता काकू? हे काकी कसे आहे? आणि जेठालाल. चला बाय काकू. बाय काकू. ते ती रागायली, रागाशी चालली पिट्याला घेऊन. चला आता निघूया. आता निघायची तयारी. व्हिडिओला समाप्ती होणार आहे, पण गेटवे ऑफ इंडियाकडे इथे पण जायचं आहे. गेटवे ऑफ इंडिया ट्रिक वापरली ना तुम्ही? चला. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आम्ही एकदम थकून आलेलो इथे सर्व म्हणजे केव्स वगैरे बघून. तर इथे आम्ही आपल्या दुकानाचं नाव काय? महेश्वरी रेस्टॉरंटमध्ये आलो आणि आम्ही इथे जेवण मागवलं आणि इतकं सुंदर जेवण होतं, इतकं टेस्टी की कधी टेस्ट आम्ही घेतली नाही. एकदम वेगळी टेस्ट आणि सुंदर टेस्ट आम्हाला इथे भेटली. जबरदस्त जेवण आहे. तर हे म्हणजे तुम्ही कुठून आणताय सर्व जेवण? मी खालून वगैरे सर्व? नाही, मी स्वतः मच्छी पकडतो. अच्छा. जेवढी मच्छी आहे तेवढी मी स्वतः पकडतो आणि माझ्या घरातलं सर्व स्टॉक आहे. अच्छा. म्हणजे घरगुती जेवण इथे मिळतो. मग मसाले वगैरे सर्व? मसाले आम्ही सर्व घरातले मसाले. अच्छा. तेच आम्ही बिर्याणी ट्राय केली. एकच नाही, कुठलाच नाही. आम्ही घरातले मसाले बनवतो. आधी तुम्ही कुठले आहात? आम्ही इकडचे एलिफंटाचेच. 5 पिढ्या आमच्या गेल्या इकडे. अच्छा. आणि हा माझी मालकीची जागा आहे. आणि राहता कुठे तुम्ही? म्हणजे समोर घर आहे, पाठीमागं. समुद्रामध्येच माझं घर आहे. मच्छी स्वतः पकडतोय. तर मग तुम्ही महाराष्ट्रात येतात? हा, गाव आगरी. तुमचा? आमचं हाच गाव. हो का? आम्ही पण आगरी जाऊ. आगरी कोली. वेसावकर तुम्ही? हा, वेसावच्या. आणि आमचा मूलगाव आमचा पनवेल आहे. माझा मुलगाव. हा तुमचा मूलगाव आहे का? अच्छा. ठीक आहे. चांगलं खूप जेवण. आम्ही बिर्याणी पहिल्यांदा ट्राय केली तुमची आणि खूप वेगळी बिर्याणी होती. तर गाईस हे सर्व घरगुती मसाले वापरतात.
तर तुम्ही जर नवीन असणार आणि मग तुम्हाला ऑप्शन्स आहे भरपूर इथे, पण तुम्ही इथे या रेस्टॉरंटमध्ये या, तुम्ही या. असं आम्ही रिव्ह्यू देऊ. कुठला परत एकदा सांगा जोरात हॉटेलचं नाव. महेश्वरी रेस्टॉरंट. महेश्वरी रेस्टॉरंट. आपण त्याचा फोटो वगैरे काढू आणि तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सांगू डिटेल. तुम्ही कधी इथे येणार आणि महेश्वरी रेस्टॉरंटमध्ये या आणि एकदा टेस्ट करून बघा. तुम्ही एकदा टेस्ट नाही, तुम्ही 2 वेळा मागवलं तर. आमचं असं पण आहे, मी असं स्वतः बोलतो की जर जेवण चांगलं नाही लागलं तर पैसे नाही द्यायचे. वा वा वा. ही माझी जेवणाची गॅरंटी. मी तिथं बसून बोलतच असतो. जेवण जर चांगलं नाही लागलं तर तुम्हाला पैसे द्यायचे नाही. बघू शकता कार्ड आहे, तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता इथे. हा. बोला. वर्निश ब्लॉगला फॉलो करा, लाईक करा. थँक्यू. हे काकू मिसेस आहे काय? यांचे मिसेस आहेत. हे पण यांचे हाताने म्हणजे सगळे रेसिपी देतात हे लोक. हे यांचे स्टाफ आहेत. स्टाफ खूप चांगले आहेत. आणि यांचा किचन. शेफ बाय हाय बोलो. हो शेफ बाय हाय बोलो. हे यांचा शेफ. हा एक चांगला कुक आहे. हा टेबल पण मग जबरदस्त आहे.